यस, आज आपण बघणार आहे 12th सायन्सचा ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. त्यातलं फर्स्ट ऍप्लिकेशन दॅट इज अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. काय बघायचे आपल्याला? अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू म्हणजेच अंदाजे व्हॅल्यू, म्हणजे ज्याच्या व्हॅल्यू आपण एक्झॅक्ट काढू शकत नाही त्याच्या व्हॅल्यू अप्रॉक्सिमेट म्हणजे अंदाजे काढतो, आणि त्याला एक विशिष्ट फॉर्म्युला आहे. एकदा तो फॉर्म्युला लक्षात ठेवला आणि मेथड लक्षात ठेवली की तुम्हाला काही अडचण येणार नाही. राईट? म्हणजे उदाहरणार्थ आता बघा, 4चं स्क्वेअर रूट काढतो आपण प्लस ऑर मायनस 2. 9चं स्क्वेअर रूट सांगतो आपण प्लस ऑर मायनस 3. ह्या एक्झॅक्ट व्हॅल्यू आहेत. म्हणजे 4चं स्क्वेअर रूट 2 आहे, 2चा स्क्वेअर केला की 4 येतो. 9चा स्क्वेअर रूट काढला की 3 येतं, 3चा स्क्वेअर केला तरी 9 होता. पण 2चा स्क्वेअर रूट काढायचं झालं तरी एक्झॅक्ट व्हॅल्यू येत नाही, म्हणजे त्याची व्हॅल्यू आपण 1.414 असे घेतो रूट 2, किंवा रूट 3 काढला तर 1.732 घेतो. म्हणजे ह्या ज्या व्हॅल्यू काढल्या त्या अप्रॉक्सिमेट आहेत, कारण ह्याचं स्क्वेअर रूट हे असेल तर ह्याचा स्क्वेअर करून बघा, तो 2 येत नाही. 3चं स्क्वेअर रूट काढून बघा, ते 1.732 येत आहे. लॉग टेबल वापरा किंवा कॅल्क्युलेटर वापरा, हे रूट येतात. पण ह्याचा स्क्वेअर केला तर 3 येत नाही, याचा स्क्वेअर केला तर 2 येत नाही. म्हणजे ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहेत. मग हे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढायची कशी ते एकदा समजून घ्या. बघा बघा, फर्स्ट काय करायचं, 3 एक एफएक्स माहिती पाहिजे. म्हणजे एफएक्स म्हणजे दिलेलं एक्झाम्पल डेरिव्हेटिव्हच्या कुठल्या फॉर्म्युल्यात बसतंय. म्हणजे उदाहरणार्थ, फाइंड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ लॉग ऑफ 9.01 टू द बेस ई, आणि गिव्हन दॅट लॉग ऑफ 3 टू द बेस ई 1.0986. म्हणजे ह्याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. कशाची? लॉग ऑफ 9.01. बरोबर? मग त्याला एफएक्स काय मानायचा? लॉग ऑफ एक्स टू द बेस ई. काय मानायचं? लॉग ऑफ एक्स टू द बेस ई. म्हणजे हे डेरिव्हेटिव्हच्या लॉग एक्सच्या फॉर्म्युल्यात बसत आहे. मग तुम्ही म्हणणार असं ठरवायचं कसं? तर मी एक एक्झाम्पल दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बघा, एक्झाम्पल किती प्रकारचे आहेत ते एकदा समजून घ्या. एक लॉगचं फंक्शन असतं, किंवा ट्रिगोनॉमेट्री म्हणजे साइन कॉस टॅन असतं, किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन ई रेस टू एक्सचं, किंवा इनव्हर्स फंक्शन, किंवा स्क्वेअर रूट, क्यूब रूट, फोर्थ रूट, किंवा स्क्वेअर, क्यूब, फोर्थ, फिफ्थ, असे 5 ते 6 प्रकारचे एक्झाम्पल आहेत फक्त. काय म्हणतोय बघा, लॉग फंक्शन, साइन फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन, इनव्हर्स फंक्शन, स्क्वेअर रूट, क्यूब रूट, फोर्थ रूट, स्क्वेअर, क्यूब, फोर्थ, फिफ्थ, एवढीच फंक्शन आहे. आता उदाहरणार्थ लॉग ऑफ 9.01 आलं तर एफएक्स काय मानायचा? लॉग ऑफ एक्स टू द बेस ई. लॉग ऑफ 101 टू द बेस 10 याची व्हॅल्यू काढायला गेली तर एफएक्स म्हणजे लॉग एक्स टू द बेस 10. लॉग ऑफ 1.002 तर एफएक्स म्हणजे लॉग एक्स टू द बेस ई. म्हणजे लॉग आलं तर लॉग एक्स टू द बेस ई किंवा लॉग एक्स टू द बेस 10. आता ट्रिगोनॉमेट्री बघा, फाइंड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ साइन ऑफ 31 डिग्री. मग एफएक्स म्हणजे काय म्हणायचं? साइन एक्स. साइन 89 डिग्री 30 मिनिट, एफएक्स म्हणजे काय म्हणायचं? साइन एक्स. टॅन 45 डिग्री 30 मिनिट, म्हणजे एफएक्स काय म्हणायचा? टॅन एक्स. साइन आला की साइन एक्स, साइन आला की साइन एक्स, टॅन आला की टॅन एक्स, कॉट आला की कॉट एक्स. किंवा ई रेस टू 1.001 म्हणजे एफएक्स काय म्हणायचा? ई रेस टू एक्स. एफएक्स काय कन्सिडर करायचा? ई रेस टू एक्स. राईट? हे तर एफएक्स काय कन्सिडर करायचा? साइन एक्स. समजा टॅन ऑफ 45 डिग्री 30 मिनिट, एफएक्स काय कन्सिडर करायचा? टॅन एक्स. समजा लॉग ऑफ 9.01 आला तर एफएक्स काय कन्सिडर करायचा? लॉग ऑफ एक्स टू द बेस ई. कळलं? लॉग आला तर लॉग ऑफ एक्स टू द बेस ई, आणि असा आला लॉग ऑफ 1.002 टू द बेस ई आला तरी लॉग एक्स टू द बेस ई, आणि लॉग ऑफ 1.001 आला टू द बेस 10 तर लॉग एक्स टू द बेस 10. इथे एफएक्स म्हणजे साइन एक्स, एफएक्स म्हणजे साइन एक्स, एफएक्स म्हणजे टॅन एक्स, एफएक्स म्हणजे ई रेस टू एक्स, एफएक्स म्हणजे ई रेस टू एक्स, एफएक्स म्हणजे साइन इनव्हर्स ऑफ एक्स, एफएक्स म्हणजे टॅन इनव्हर्स ऑफ एक्स, एफएक्स म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ एक्स, क्यूब रूट ऑफ एक्स, फोर्थ रूट ऑफ एक्स, एक्स रेस टू 4, एक्स रेस टू 5. म्हणजे बेस आहे त्याला एक्स मानायचा. एक्स रेस टू यांच्या फॉर्म्युला बघा, एक्स रेस टू 4, एक्स रेस टू 5, स्क्वेअर रूट ऑफ एक्स, क्यूब रूट ऑफ एक्स, फोर्थ रूट ऑफ एक्स, साइन इनव्हर्स ऑफ एक्स,
टॅन इनवर्स ऑफ एक्स ई रेस टू एक्स ई रेस टू एक्स टॅन एक्स. कळलं एफ कसा कन्सिडर करायचा. आता एक्झाम्पल बघा सोडवूया आपण. एफ काय आला लॉग एक्स टू द बेस सी, कारण आपल्याला काय दिलं लॉग ऑफ 9.01. नंतर काय काढायचं त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. काय कन्सिडर करायचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे एफ डॅश एक्स. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय 1/x. नीट समजून घ्या आपला डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स हा किती आहे 1/x. नंतर काय ठरवायचा ए आणि एच ठरवायचा. ए आणि एच ठरवायचा. जर फ्रॅक्शन मध्ये आला आता उदाहरणार्थ आता बघा लॉग ऑफ 9.01 लॉग ऑफ 9.01 हे तर ए काय मानायचा 9 आणि एच काय मानायचा 0.01. म्हणजे एखादी संख्या डेसिमलच्या फॉर्म मध्ये आली तर डेसिमलच्या अगोदरचा ए आणि डेसिमल नंतरचा एच. कळलं. आता समजा लॉग असा आला लॉग ऑफ 101 लॉग ऑफ 1002 लॉग ऑफ 1016 म्हणजे इंटिजर मध्ये आला. तर लॉग असा इंटिजर मध्ये आला तर काय करायचं ए कुणाला बघायचं 10 किंवा 100 किंवा 1000 किंवा 10,000. बघा लॉग 101 आहे तर 101 म्हणजे 101 बरोबर ना. तो कुणाला जवळ आहे 10 ला जवळ आहे का 100 ला तर 100 ला म्हणजे ए म्हणजे 100 मानायचा. आता 102 असेल तर हा लॉग 100 ला जवळ आहे का 1000 ला जवळ आहे तर 1000 ला तर ए म्हणजे 1000 आणि एच म्हणजे 2. आता 1016 म्हणजे 1016 आहे तर तो कुणाला जवळ आहे 1000 ला तर ए म्हणजे 1000 आणि एच म्हणजे 16 मानायचं. नक्की कळालं. आणि डेसिमल मध्ये आला बरोबर 9.01 कुठे बी द्या 9.01 आला तर ए म्हणजे 9. लॉगला कसं कळायचं डेसिमल मध्ये आला की डेसिमलच्या अगोदरचा ए डेसिमल नंतरचा एच. आणि इंटिजर आला 101 102 103 ए म्हणजे 100 1001 1002 1003 1005 1010 तर एक म्हणजे 1000. पुन्हा 1000 10000 2 10000 3 10000 4 असं आलं तर ए म्हणजे 10,000. म्हणजे ए कसा बघायचा लॉगला 10 100 1000 आणि 10,000. आणि एच कसा काढायचा ए प्लस एच म्हणजे दिलेली व्हॅल्यू समजा 101 काढायची तर 101 ए प्लस एच ही व्हॅल्यू घ्यायची. आणि एच ची व्हॅल्यू किती मांडली आपण 100 प्लस एच इज इक्वल टू 101 म्हणजे एच इज इक्वल टू 101 मायनस 100 म्हणजे एच इज इक्वल टू 1. म्हणजे ए प्लस एच म्हणजे दिलेली व्हॅल्यू बनायचं आणि ते एच व्हॅल्यू भरली की एच व्हॅल्यू मिळते. ए कसा मानायचा कळलं लॉगला. ओके नेक्स्ट बघा आता इथं लॉग एक्स ए किती मानायचा तर डेसिमल मध्ये आहे ना म्हणजे ए म्हणजे 9 आणि एच म्हणजे 0.01 आणि ह्या दोघांची ऍडिशन केली की काय मिळते बघा 9.01 मिळते ए प्लस एच. आता ए ची व्हॅल्यू फंक्शन मध्ये भरायची त्याला काय म्हणायचं एफ ए. बघा एफ ए कसा करायचा या फंक्शन मध्ये ए ची व्हॅल्यू भरायची. एकच्या ठिकाणी ए भरला ए म्हणजे किती झाला लॉग ऑफ ए टू द बेस ई बरोबर. पण ए म्हणजे किती आहे 9 लॉग ऑफ 9 टू द बेस ई. काय केलं बघा एफ ऑफ ए म्हणजे एफ एक्स वरनं काढायचा. बघा नीट समजून घ्या एफ एक्स वरनं एफ ए काढायचा म्हणजे एकच्या ठिकाणी ए ठेवायचा. ए किती मांडली 9 बरोबर म्हणजे लॉग ऑफ 9 टू द बेस ई. पण आपल्याला काय माहिती व्हॅल्यू दिली त्यांनी लॉग ऑफ 3 टू द बेस ई दिली त्यांनी त्या फॉर्म मध्ये आणायचा म्हणजे लॉग ऑफ 9 म्हणजे 3 स्क्वेअर टू द बेस ई. असंच का आणला कळालं का आपला लॉग 3 टू द बेस ई ची व्हॅल्यू दिली त्यांनी हो का इथं त्या फॉर्म मध्ये आणला. मग पॉवर इकडे आणली 2 लॉग ऑफ 3 टू द बेस ई आणि मग 2 आणि लॉग 3 टू द बेस ई ची व्हॅल्यू किती आहे 1.0986 आणि 1.0986 एफ ए लक्षात आला
त्यानंतर काय काढायचा, एफ डॅश ए काढायचा. काय काढायचा, एफ डॅश ए. आता एफ डॅश ए कसा काढतोय बघा, हा एफ डॅश ए एफ डॅश एक्स वरनं काढायचा, एफ डॅश ए मग एफ डॅश एक्स. इथं बघा एकच्या ठिकाणी काय ठेवायचं, ए, म्हणजे इथं एकच्या ठिकाणी काय ठेवला, ए. पण ए म्हणजे किती आहे, 9, म्हणजे 1/9. नक्की बघा, 4च व्हॅल्यू काढल्या, दुसरं काहीच नाही काढलं. एफ एक्स काढला, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला. पुन्हा ए आणि एच ठरवला, आणि ए ची व्हॅल्यू एफ एक्स मध्ये भरली की त्याला एफ ए म्हणायचं, आणि ए ची व्हॅल्यू डेरिव्हेटिव्ह मध्ये भरली की एफ डॅश ए म्हणायचं. आणि मग अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूचा फॉर्म्युला लिहायचा आपल्याकडं. काय व्हॅल्यू माहिती आहे, बट एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच एफ डॅश ए. आणि एफ ए ची व्हॅल्यू बघा किती, एफ ए ची व्हॅल्यू किती आहे, एफ ए ची व्हॅल्यू 2 into 1.0986 प्लस एच ची व्हॅल्यू किती आहे बघा, 0.01 इंटू एफ डॅश ए ची व्हॅल्यू 1/9. मग ह्याला 2 न मल्टिप्लाय करा, आणि 0.01/9 हा 2 into 1.0986, आणि हा फक्त सॉल्व करा. ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन करा, याची डिव्हिजन करा, दोघांमध्ये ऍडिशन करा. काय काय लक्षात ठेवलं बघा, अप्रॉक्सिमेटली फार सोपं आहे. दिलेलं एक्झाम्पल बघायचं, तो डेरिव्हेटिव्हच्या कुठल्या फॉर्म्युल्यात बसतो, त्याला एफ एक्स म्हणायचं. एफ एक्स म्हणजे काय, लॉग एक्स टू द बेस ई. त्याचं डेरिव्हेटिव्ह काय आलं, 1/x. मग ए डेसिमल असेल मध्ये, तर डेसिमलच्या अगोदरचा ए, डेसिमल नंतरचा एच, म्हणजे ए काय झाला 9, एच काय झाला 0.01. आणि मग एफ ए काढायचा. ए फंक्शन मध्ये ठेवला की एफ ए म्हणायचं, आणि ए डेरिव्हेटिव्ह मध्ये ठेवला की एफ डॅश ए म्हणायचं. आणि हे आलेलं एफ ए आणि एफ डॅश एन एच या फॉर्म्युल्यात भरायचं. ओके, नेक्स्ट अजून एक एक्झाम्पल सोडवून दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काय म्हणलं बघा, काय करायचंय, एफ एक्स. आता एफ एक्स काय आहे बघा बर, लॉग ऑफ 1002, म्हणजे एफ एक्स एकच्या स्वरूपात लिहायचं आहे, लॉग ऑफ एक्स टू द बेस 10. कारण लॉग एक्स एक्स मानायचं, जिथं व्हॅल्यू आहे तिथं काय मानायचं, लॉग एक्स टू द बेस 10. इथं 10 दिलाय म्हणून 10 लिहिला, ई दिला असता तर ई लिहिला असता, राईट. नंतर काय करायचं, तो डेरिव्हेटिव्ह काढायचं, एफ डॅश एक्स. काय काढायचं, डेरिव्हेटिव्ह काढायचं. पण आपल्याला लॉग एक्सचा फॉर्म्युलेचा डेरिव्हेटिव्ह कसं माहिती आहे, तिथं बघा, डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स टू द बेस ईचा फॉर्म्युला 1/x आहे. लॉग एक्स टू द बेस ई असला तरच तुम्हाला लिमिट, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन काढता येतं, राईट. ई आहे का इथं, नाही. मग ई नसेल तर ई करून घ्यायचा. कुठल्या फॉर्म्युल्यात करून घेतोय बघा, आपल्याकडं लॉग बदलण्यासाठी आपल्याकडे असा फॉर्म्युला आहे, लॉग ऑफ ए टू द बेस बी. बरोबर, काय फॉर्म्युला आहे, लॉग ऑफ ए टू द बेस ई अपॉन लॉग ऑफ बी टू द बेस ई. ई नसेल तर ई करून घ्यायचा, कारण डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला बेस ई असतानाच आपल्याकडे आहे. ई आहे का इथं, नाही. बेस दिलाय 10 म्हणून 10 घेतला. मग या फॉर्म्युल्यानुसार बेस बदला, काय येईल तुम्हाला, लॉग ऑफ एक्स टू द बेस ई अपॉन लॉग ऑफ 10 टू द बेस ई, राईट. आला. आता ह्यात व्हॅल्यू बघा कशाची दिली आपल्याला, लॉग ऑफ ई टू द बेस 10 आहे, आणि आपल्याला मिळाला लॉग ऑफ 10 टू द बेस ई, म्हणजे हा बदलायचा. म्हणजे डिनॉमिनेटरला आला एखादी क्वांटिटी, बघा असा फॉर्म्युला आपल्याकडे लॉगचा, लॉग ऑफ ए टू द बेस बी, हा डिनॉमिनेटरला आहे, तो आणायचा आहे कुठं आपल्याला, न्यूमरेटरला. मग लॉग ऑफ बी टू द बेस ए, म्हणजे हा ना इंटरचेंज करा. काय इंटरचेंज करतोय माहिती, लक्षात आलं का, आपल्याला बेस कशाची व्हॅल्यू दिली, लॉग ऑफ ई टू द बेस 10 ची दिली, आणि आपल्याला काय पाहिजे, आले काय 10 टू द बेस ई, म्हणून हा वर न्यायचा. म्हणजे काय होईल, लॉग ऑफ ई टू द बेस 10 इंटू लॉग ऑफ एक्स टू द बेस ई. काय केलं, हा लॉग वर नेला, आणि आता ह्याची व्हॅल्यू भरा,
कशाची व्हॅल्यू भरली आता? लॉग ऑफ ई टू द बेस 10 किती दिलाय? 0.4343. कशाची व्हॅल्यू? लॉग ऑफ ई टू द बेस 10. आणि आता काय राहिला? लॉग ऑफ एक्स टू द बेस ए. नक्की कळालं? कधीही बेस 10 आला की बेस चेंज करून घ्यायचा. आता बघा डेरिव्हेटिव्ह काढा एफ डॅश एक्स. ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचं तर कॉन्स्टंट आहे तो बाजूला घेतला, 0.4343 बाजूला घेतला आणि लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x आलं म्हणजे 0.4343/x. नक्की कळलं? आता काय ठरवायचं? ए आणि एच ठरवायचा. राईट. ए कसा ठरवतो माहिती आहे तुम्हाला? ए जर इंटिजर आला, इंटिजर कळतो का? 1 2 3 4 5 डेसिमल मध्ये नाही. ए कसा? समजा 101 आला, 1001 किंवा 1005 आला, असा आला किंवा 12 आला तर हा कुणाला जवळ आहे? 10ला. 10ला हा 100ला जवळ आहे, हा 1000ला जवळ आहे. नक्की कळालं? म्हणजे बे लॉग बघताना इंटिजर असेल तर 10ला, 100ला, 1000ला आणि 10,000ला कुणा यापैकी कुणाचा जवळ आहेत बघायचा. का तर ह्याच्या व्हॅल्यू माहिती आहेत आपल्याला. लॉग ऑफ 10, लॉग ऑफ 100, लॉग ऑफ 1000, लॉग ऑफ 10,000 ह्या व्हॅल्यू माहिती आहेत. बघा 2 डिजिट्स आहेत म्हणून 1 घेतला, 10चा 0 काय? 4 0. 100 किती डिजिट्स आहेत? 3 म्हणजे इथं काय घेतला? 2 आणि 10चा 0 4 0. हे 4 डिजिट्स आहेत म्हणून 3 घेतला आणि 10चा 0 आणि इथं पण 4 डिजिट्स आहेत म्हणून इथं काय घ्यायचा? 3. हा 0 0 0. नक्की कळाला? आता बघा हा कुणाला जवळ आहे? 1.1002 तर 1000ला. म्हणजे ए म्हणजे काय घेतला? 1000 आणि एच म्हणजे काय घेतला? 2. आणि चेक करायचं ए प्लस एच हा 102 येतोय का बघायचं. ए किती? 1000. एच म्हणजे किती आला? 2 म्हणजे 1002. कळालं? याने एच कसा ठरवायचा? आता ए फंक्शन मध्ये ठेवा. ही ए ची व्हॅल्यू फंक्शन मध्ये ठेवली की त्याला काय म्हणायचं? एफ ए. एफ ए हे कशापासून काढायचं? एफ एक्स पासून. एक्सच्या ठिकाणी काय ठेवायचं? ए. ए म्हणजे किती मानला? 1000 म्हणजे लॉग ऑफ 1000 टू द बेस 10. हे इथं ठेवायची नाही कारण लॉग बघताना बेस 10 लागतो. बेस 10 असल्याशिवाय लॉग बघता येत नाही. म्हणजे हा लॉग. आता किती अंकी संख्या आहे? 4 अंकी म्हणून इथं किती घ्यायचं? 3 आणि 10चा 0 लॉग बघा 4 0 येतो. एफ ए लक्षात आला. नंतर काय करायचं? एफ डॅश ए. काय करायचं? एफ डॅश ए म्हणजे डेरिव्हेटिव्ह मध्ये एक दिसतंय तिथे ए ठेवा. एफ डॅश एक्स बघा आणि इथे ए. एकच्या ठिकाणी ए ठेवला की काय होईल? 0.4343. आपण एकच्या ठिकाणी ए ठेवा. ए म्हणजे 1000 ठेवा म्हणजे 3 डेसिमल सरकावा. 0.0044343. एपी आणि एफ डॅश ए लक्षात आला. आता फॉर्म्युला वापरायचा. काय फॉर्म्युला नीट बघा. काय फॉर्म्युला आहे? एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच एफ डॅश ए आणि ह्यात व्हॅल्यू भरायच्या. इथं अप्रॉक्सिमेटली आहे पण इथं मात्र इक्वल टू एपी ची व्हॅल्यू. एपी ची व्हॅल्यू किती आली? 3 आली. प्लस एच म्हणजे किती आला? 2 इंटू एफ डॅश ए काय आला? 0.0004343. आता ह्याला 2 न मल्टिप्लाय करा. बरोबर. 0.0008686. आता ह्या दोघांची ऍडिशन करा. 3.000
8686. नक्की कळाला? म्हणजे काय करायचे फक्त एफ एक्स एफ डॅश एक्स, ए आणि एच ठरवायचा. ए इथं भरला की एफ ए म्हणायचं आणि ए डेरिव्हेटिव्ह मध्ये ठेवला की एफ डॅश ए. अरे हा फॉर्म्युला आहे, राईट. आणि त्या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू भरायची. अजून एक एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू म्हणजे लक्षात येईल तुमच्या. इथं बघा, फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ साइन ऑफ 31 डिग्री. कशाची व्हॅल्यू काढायची आहे? साइन ऑफ 31 डिग्री. म्हणजे एफ एक्स काय येईल तुमचा बघायचा. एफ एक्स काय, साइन आला की डेरिव्हेटिव्हच्या कुठल्या फॉर्म्युल्यात बसतोय? साइन एक्सच्या. म्हणजे एफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स. मग त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा एफ डॅश एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, राईट. आता काय करायचं? ए आणि एच ठरवायचा. आता ए आणि एच, ए ट्रिगोनोमेट्रीला कसा ठरवतो ते समजून घ्या. तुम्हाला कशाच्या व्हॅल्यू आल्या? साइन, बरोबर. तुम्हाला काय काय माहिती आहे? साइन 0, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री आणि 180 डिग्री. साइनच्या माहिती असणारी व्हॅल्यू काय? 0, 30, 45, 60, 90, 180. म्हणजे साइन 0 0, साइन 30 1/2, साइन 45 1/√2, साइन 60 √3/2, साइन 90 1 आणि साइन 180 0. ह्या व्हॅल्यू माहिती आहे. म्हणजे साइन कॉस टॅन सेक कोसेक कॉटला कोणकोणत्या व्हॅल्यू माहिती आहेत? 0, 30, 45, 60, 90 आणि 180 हे व्हॅल्यू माहिती आहेत. आता म्हणून आपली व्हॅल्यू काय? साइन 31 डिग्री. आता हा 31 हा 0ला जवळ आहे का 30ला का 45 का 60ला? तर 30ला जवळ आहे, राईट. म्हणून ए म्हणजे काय मानला? 30 डिग्री. आता एच कसा काढतोय ते एकदा समजून घ्या. बघा, ए प्लस एच म्हणजे 31 डिग्री, राईट. ए प्लस एच म्हणजे 31 डिग्री. आता ए भरा इथं. ए म्हणजे 30 डिग्री प्लस एच म्हणजे 31 डिग्री. एच म्हणजे 31 डिग्री मायनस 30 डिग्री. म्हणजे एच म्हणजे 31 मायनस 30 म्हणजे 1 डिग्री. एच कशात आला? 1 डिग्रीत आला. पण अँगल आपला एसआय युनिट रेडियन आहे, डिग्री नाही. म्हणून कधीच अँगल डिग्री मध्ये ठेवायचा नाही. आता 1 डिग्री, मग 1 डिग्रीची व्हॅल्यू तिने दिले. बघा, आता डिग्रीचं रेडियन कसं करतो आपण? डिग्रीचं रेडियन करताना π/180 इंटू एक्स असं करतो, बरोबर. तसंच केलंय त्यांनी. बघा, 1 डिग्री म्हणजे 1 इंटू π/180. पाय म्हणजे किती? 3.142 अपॉन 180. आणि हा जर डिवाइड केला तर तो किती येतो? 0.0175 असा येतो बघा. म्हणून डिग्री आला की 1 डिग्रीच्या व्हॅल्यूनं मल्टिप्लाय करायचं. 1 इंटू 0.0175 म्हणजे 0.0175. हा काय झाला? एच. 0.0175 एच कळाला. आता हा ए फंक्शन मध्ये ठेवला की एफ ए म्हणायचं. काय म्हणतोय बघा, हा ए कुठं ठेवा? इथं ठेवा. एफ ए म्हणजे एकच्या ठिकाणी ए ठेवा. ए ठेवलं की काय झाला? साइन ए. पण ए म्हणजे किती? 30. साइन 30 आणि साइन 30 ची व्हॅल्यू, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ साइन 30? 1/2 माहिती आहे इथं. साइन 30 1/2, साइन 45 1/√2, साइन 60 √3/2, साइन 90 1 आणि साइन 180 0. या व्हॅल्यू माहिती आहेत. आणि 1/2 म्हणजे किती? 0.5. एक एफ ए कळाला. नंतर त्याच्या आधारे एफ डॅश ए काढायचा. एफ डॅश ए म्हणजे काय केलं बघा, डेरिव्हेटिव्ह मध्ये त्या व्हॅल्यू भरल्या. कुठं भरायच्या? इथे एफ डॅश एक्स. इथे एकच्या ठिकाणी काय ठेवा? ए म्हणजे कॉस ए. ए म्हणजे किती? 30 म्हणजे कॉस 30 डिग्री. पण कॉस 30 ची व्हॅल्यू त्यांनी दिली. आपल्याकडे पण आहे, पण त्यांनी पण दिली. कॉस 30 किती आहे?
0.8660. बघा एपेक्स मिळाला, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला की अभ्यास मिळाला. ए आणि एच ठरवायचा. ट्रिगोनॉमेट्री मध्ये ए कसा ठरवतो? 30ला 45, 60, 90, 180 यापैकी कुणाला जवळ आहे त्याप्रमाणे एक ठरवायचा. आपला 31 डिग्री आहे, हा 30ला जवळ आहे, म्हणजे ए म्हणजे काय घेतला आपण? 30. राईट. आता ह्या व्हॅल्यू कुठं भरायच्या आपण? फॉर्म्युल्यात भरायच्या. राईट. कुठला फॉर्म्युला? एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच एफ डॅश ए. हे तर इक्वल टू लिहायचं, कारण हा फॉर्म्युला अप्रॉक्सिमेट आहे, पण ठेवलेलं व्हॅल्यू आपण अप्रॉक्सिमेट नाही, एक्झॅक्ट आहे. तर एपीची व्हॅल्यू काय काढली आपण? 0.5 प्लस एच ची व्हॅल्यू किती आहे? 0.0175 इंटू एफ डॅश ए ची व्हॅल्यू किती आहे? 0.8660. आणि ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन करा आणि इथं ऍड करा आणि काय येईल ते राईट करा. समजला? या पद्धतीनं सॉल्व करा. म्हणजे काय शिकवलं बघा, आपल्याला 4 प्रकारच्या व्हॅल्यू आहेत. एक लॉग, एक ट्रिगोनॉमेट्री, एक एक्सपोनेन्शियल, एक इनव्हर्स फंक्शन आणि स्क्वेअर रूट, क्यूब रूट, फोर्थ रूट आणि पॉवर 1 2 3 4 5 असे. आता लॉग आला तर एफ एक्स इज इक्वल टू लॉग एक्स. साइन आला तर एफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स. कॉस आला तर एफ एक्स इज इक्वल टू कॉस एक्स. टॅन एक्स आला तर एफ एक्स इज इक्वल टू टॅन एक्स. ई रेस टू काही आली पॉवर तर एफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स. साइन इनवर्स आला तर एफ एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ एक्स. पण इथं लक्षात ठेवा, साइन इनवर्स आला तर इथं ए किती मानायचा? ए किती मानायचा? 0.5. नीट समजून घ्या. आणि टॅन इनवर्सला मात्र ए किती कन्सिडर करायचा? 1. साइन इनवर्सला आणि कॉस इनवर्सला ए किती? 0.5. आणि टॅन इनवर्स, क्वाट इनवर्सला ए किती कन्सिडर करायचा? 1. ते विसरू नका. का कन्सिडर करायचं ते समजून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल का. साइन 30 म्हणजे π/6 किती येते? 1/2. 1/2 म्हणजे किती झाला? 0.5 साइन π/6. राईट. आता इनवर्स तिकडे न्या, पलीकडे ट्रिगोनॉमेट्री तिकडे नेला की π/6 इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 0.5. म्हणजे साइन इनवर्स ऑफ 0.5 इज इक्वल टू π/6. म्हणून साइन इनवर्स आला की ए किती मानतो? 0.5. नेक्स्ट अजून बघा, टॅन इनवर्स आला तर आपल्याला काय माहिती आहे बघा, टॅन π/4 हा 1 आहे. किती? टॅन π/4 1 आहे. म्हणजे π/4 म्हणजे टॅन इनवर्स ऑफ 1. म्हणजे टॅन इनवर्स ऑफ 1 म्हणजे काय? π/4. म्हणजे टॅन इनवर्स आला की ए 1 आणि साइन इनवर्स आणि कॉस इनवर्स आला की ए 0.5. लक्षात आलं? आता स्क्वेअर रूट आला, स्क्वेअर रूट ऑफ 24. तर स्क्वेअर रूट आला तर हे कसा ठरवतो आपण ते एकदा समजून घ्या, म्हणजे कळेल. बघा, इथं नंबर लिहितो आणि इथं स्क्वेअर लिहितो, इथं क्यूब लिहितो. राईट. आता 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16, 5 चा स्क्वेअर 25, 6 चा स्क्वेअर 36. स्क्वेअर रूट काढताना स्क्वेअर बघायचे. स्क्वेअर रूट काढताना स्क्वेअर म्हणजे दिलेला नंबर 1 ला जवळ आहे का, 4 ला जवळ आहे का, 9 ला का, 16 ला का, 25 ला, ते बघायचं. आता उदाहरणार्थ बघा, हा 24 आहे. स्क्वेअर रूट ऑफ 24 म्हणजे काय बघायचं? स्क्वेअर. 24 कुणाला जवळ आहे? 25 ला. म्हणजे ए म्हणजे 25 आणि ए प्लस एच म्हणजे त्यांची दिलेली व्हॅल्यू 24. ए त्यात 25 ठेवा. ए प्लस एच म्हणजे 24. एच म्हणजे 24 मायनस 25 म्हणजे -1. नक्की कळालं? आता इथं काय सांगितलं बघा, क्यूब रूट ऑफ 28. मग क्यूब बघायचे. काय बघायचे? क्यूब बघायचे. बघा,
एफ एक्स काय आहे 1 चा क्यूब 1, 2 चा क्यूब 2 2 जा 4 2 जा 8, 3 चा क्यूब 3 3 जा 9 3 जा 27, 4 चा बघा 4 चौक 16 चौक 64. मग क्यूब रूट काढताना क्यूब वरून ठरवायचं, स्क्वेअर रूट काढताना स्क्वेअर वरून ठरवायचे. आता इथं बघा क्यूब रूट ऑफ 28 म्हणजे क्यूब बघायचा 28 हा कुणाला जवळ आहे, हा 27 ला, म्हणजे ए इज इक्वल टू 27. नक्की कळालं असं. आता फ्रॅक्शन मध्ये आला तर डेसिमलच्या अगोदरचा ए एफ एक्स काय येतं, एफ एक्स काय एक्स रेस टू फोर्थ, ठीक आहे 3.001 रेस टू 4 एफ एक्स एक्स रेस टू 4. आता इथं 4.002 एफ एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू 5. आणि ए कसा म्हणायचा, डेसिमलच्या अगोदरचा ए म्हणजे 3, एच म्हणजे 0.001, ए म्हणजे 4, एच म्हणजे 0.002. हे तर बघा ई रेस टू 1.002 आहे. एफ एक्स काय आहे ए रेस टू एक्स, डेरिव्हेटिव्ह सुद्धा काय असणार आहे तसंच असणार आहे, राईट. आणि ए कसा ठरवायचा, डेसिमल च्या अगोदर एच, ए म्हणजे 1 आणि एच म्हणजे 0.002. हे तर ए म्हणजे 2, एच म्हणजे 0.05. नक्की कळालं, अतिशय सोपा. 5-6 प्रकारचे तर एक्झाम्पल आणि याच्या बाहेरचा एक एक्झाम्पल येत नाही. कळलं, थँक्यू व्हेरी मच. असं सोडवा, प्रॅक्टिस करा. प्रत्यक्ष सोडवल्याशिवाय तुम्हाला येणार नाही, आणि डाऊट आला की विचारा. थँक्यू व्हेरी मच.